सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण घेऊनच परत येणार अशी घोषणा केली होती आणि आज अखेर ही घोषणा खरी ठरली. संगमनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं डीजेच्या तालावर भव्य अशी मिरवणूक काढली गेली. शहरामध्ये ठिकठिकाणी मराठा समाजानं गुलालाची उधळण केली, तर पेढे आणि जिलेबी वाटून हा आनंदोत्सव साजरा केला. संगमनेर बसस्थानकापासून मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं गेलं. त्यानंतर डीजेच्या तालावर सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी ठेका धरला. हातात भगवे ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही केली गेली. आपल्याला हे आरक्षण मिळालेलं आहे. याचा जल्लोष करण्यासाठी आपण या ठिकाणी उभे आहोत. आणि मराठा ही जात अशी आहे, काही जात मराठा खरा जो सरकार से बडा हे जरांगे पाटलांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि सेनापती जर प्रामाणिक असेल तर सैन्याला कधीही हरण्याची भीती नसते, हे सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता जरांगे पाटलांनी जो इतिहास घडवला, जगाच्या इतिहासात सर्व रेकॉर्ड त्यांच्या नाव झालेले आहेत. गर्दीचे रेकॉर्ड, मोठमोठ्या सभेचे रेकॉर्ड, कोणतंही पद नसताना विषयाशी जर प्रामाणिक राहिलं, आपल्या विषयाशी प्रामाणिकपणा ठेवला, स्वार्थ ठेवला नाही तर माणूस किती मोठा होतो हे जरांगे पाटलांनी वेळोवेळी सिद्ध करून दिलेलं आहे. आज आपले सेनापती जरांगे पाटील यांच्यामुळे आपल्याला हा आरक्षणाचा दिवस पाहायला मिळालेला आहे. पुढील भविष्यातील पिढीसाठी आज हा फार मोठा स्वरक्षण आहे. आणि मराठ्यांच्या दृष्टीनं मराठे एकत्र करायचं काम जरांगे पाटलांनी केलं. मी सगळ्यांना विनंती करतो, या लढ्यामध्ये सर्वांचं योगदान आहे. अनेक सरकार आले, मुख्यमंत्री झाले, मात्र मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न ते सोडू शकले नाही. तो प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवला. अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार यावेळी मराठा समाजानं मानलेत. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.